शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीत येवला तहसील कार्यालयात आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. या आमसभेला विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांसह शेतकरी बांधवांनी आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध समस्या थेट प्रशासनासमोर मांडल्या. अनेक प्रश्नांवर सविस्तर चर्चा होऊन काही प्रश्नांवर जागेवर तोडगा काढण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. या आमसभेत विशेषतः 38 गाव पाणीपुरवठा योजनेचा मुद्दा प्रकर्षाने चर्चेत राहिला. या योजनेअंतर्गत वाढविण्यात येत असलेली पाणीपट्टी थांबवावी तसेच कमिटी बरखास्त करावी अशी प्रमुख मागणी नागरिकांकडून करण्यात आली. यावेळी पंचायत समिती, महसूल विभाग, वीज विभाग तसेच इतर प्रशासकीय कार्यालयांशी संबंधित विविध प्रश्न नागरिकांनी मांडले. शेतकरी बांधवांनीही आपल्या अडचणी आणि प्रलंबित प्रश्न प्रशासनासमोर ठेवले. प्रत्येक विभागाचे अधिकारी उपस्थित असल्याने नागरिकांना आपले प्रश्न थेट संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली. आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीत विविध प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करून ते लवकरात लवकर निकाली काढावेत अशा सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. अनेक नागरिकांच्या प्रश्नांवर तात्काळ चर्चा होऊन त्यावर मार्ग काढण्यात आला, तर उर्वरित प्रश्नांबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. या तालुक्यातले बरेच लोक माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. आमचे बरेच प्रश्न प्रलंबित आहे आणि याचा प्रश्नाचा फॉलोअप आम्ही करून सुद्धा सुटत नाही. यात तुम्ही लक्ष घाला. मी प्रांत साहेबांना विनंती केल्यानंतर प्रांत साहेब म्हटले रितसर तुम्ही एक अर्ज करा कलेक्टर साहेबांकडे. मी रितसर कलेक्टर साहेबांकडे एक अर्ज केला आणि त्यांच्या आदेशानुसार त्यांनी खाली पत्र दिलं, ह्या तारखेला तुम्ही आमसभा घ्या आणि आमसभेमध्ये ज्या ज्या लोकांचे प्रलंबित प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम करा. आज तुमच्या माध्यमातून येवला तालुक्यातल्या बऱ्याच लोकांना केलं होतं. ज्या ज्या लोकांचे प्रलंबित प्रश्न असतील त्या त्या लोकांनी उपस्थित राहून त्याप्रमाणे प्रत्येक गावातला ग्रामपंचायतचा अधिकारी नाही आले इथं, पण प्रत्येक ठिकाणचे ग्रामसेवक नसल्यामुळे काही प्रश्न प्रलंबित राहिलेले. तसं BDO साहेबांनाही सांगितलेलं आहे. तर ज्या ज्या ग्रामपंचायतमध्ये वाद असतील ते स्वतः आपण तिथे जाऊन ते सगळं अभ्यास करून योग्य त्या त्यांना न्याय देण्याचं काम करावं. आज सगळ्या प्रकारचे अधिकारी इथं प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील, BDO साहेब असतील, त्याच्या MSCBचे असतील, कृषी विभागाचे असतील, सगळे अधिकारी इथं आले. सगळ्या शेतकऱ्यांचे आणि सगळ्या नागरिकांचे प्रश्न समजून घेतले आणि जवळजवळ बरेचसे 70% प्रश्न प्रांत साहेबांनी जागेवर सोडण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल सगळ्या टीमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. सरांनी असंच आमच्या येवला तालुक्यातल्या शेतकरी बांधव भगिनींना मदत करावी आणि येणाऱ्या काळामध्ये आज हजारांनी जसे लोक आले, येणाऱ्या काळामध्ये मला सुद्धा दरबार घेण्याची किंवा आमसभा घेण्याची गरज पडू नये अशी मी अधिकाऱ्यांच्या मार्फत अपेक्षा व्यक्त करतो. बरेच छोटे छोटे प्रश्न होते, त्यांनी प्रत्येकाने मान्य केले. हे प्रश्न लवकरात टाइम बॉन्डिंगमध्ये आम्ही ते सोडवणार आहे. BDOने मान्य केले, तसे आदेश प्रांत साहेबांनी दिले, तहसीलदारांनी सांगितलेले, MSCBचे वरिष्ठ प्रजापती साहेब असतील त्यांच्याशी चर्चा झाली. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि शेतकऱ्यांची मनमोकळ्यात चर्चा झाल्या. त्याच्यामुळे शेतकरी सुद्धा आमचे समाधानी आहे. प्रामुख्याने असा कुठला प्रश्न होता जो या ठिकाणी आमसभेमध्ये सुटला गेला? प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाचा ग्रामपंचायत 38 गावांच्या पाणी प्रश्नाची वाढ जी 20% होती ते BDO साहेबांनी मान्य केलं. जोपर्यंत अधिकृत कमिटी होत नाही आणि त्या कमिटीच्या सगळ्या लोकांचं आमच्या समोर येत नाही तोपर्यंत 20% ही वाढ होणार नाही. आजच्या आमसभेत भाऊंनी जे आहे तालुक्यातून आलेल्या जनतेने अनेक प्रश्न मांडले किंवा समस्या मांडल्या. त्याच्या समस्येचं निराकरण झालंय की नाही त्याचं अपडेट घेण्यासाठी पुढची आमसभा पुन्हा घेणार आहे? आमसभा घेण्याची वेळ आता प्रांत साहेबांनी सांगितलं त्याशी घेणार नाही आणि जी तालुक्याचे जे काही प्रश्न आहे ते 100% सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असं मलाही त्यांनी शब्द दिला. जर नाही सुटले वेळ आली तर परत घेऊ. बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र. अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल. ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला. बटाव फोटो स्टुडिओ.